नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी गणितामधील 13 नंबरचा चॅप्टर नफा तोटा यामधील सराव संच 32 मधील प्रश्न क्रमांक 1 सोडवत आहोत। संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1,500 रुपयांना म्हणजे 1,500 रुपयांना आणली। त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला। त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली। उरलेली अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली। त्याला फायदा झाला की तोटा आणि किती हे आपल्याला काढायचं आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक इथं खरेदी किंमत विक्री किंमत हे काढत जाणार आहोत, त्यावरून आपल्याला उत्तर सहज मिळणार आहे। तर बघा, सर्वप्रथम उदाहरण व्यवस्थित वाचा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल तुम्हाला काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे ते। संतोषने ठोक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1,500 रुपयांना आणली। त्यासाठी वाहतूक खर्च किती आलेला आहे? 300 रुपये। म्हणजे बघा, हे 1,500 रुपये आणि हे 300 रुपये हे त्याला खर्च झालेला आहे त्याच्या खरेदी किमतीसाठी किंवा 400 अंड्यासाठी। म्हणजे त्याची खरेदी किंमत किती असणार आहे? खरेदी किंमत बरोबर हे 1,500 रुपये म्हणजे 1,000 हे 500 अधिक वाहतूक खर्च आलेला आहे 300। आणि आपल्याला माहिती आहे की जर सपोज एखादा व्यापारी आहे किंवा शेतकरी आहे, जर एखादा शेतकरी आहे सपोज, जर त्याने त्याच्या शेतामध्ये जर एखादं धान्य पिकवलं आहे, सपोज गहू पिकवलेले आहेत, तर त्याला गव्हाचं बियाणं आणण्यासाठी खर्च लागतो, त्यानंतर फवारणीसाठी खर्च लागतो, मळणी कापणी वगैरे काही कामे असतील मजुरीचे त्यासाठी खर्च लागतो। तर तो एकूण जो खर्च असतो त्याला त्याची काय म्हणतात? खरेदी किंमत म्हणतात। आणि जेव्हा तो बाजारामध्ये तो गहू विकतो तेव्हा त्याची जी त्याला रक्कम मिळते ती त्याची विक्री किंमत असते। तर खरेदी किंमत घेत असताना अशा व्यवहारामध्ये वाहतुकीसाठी आलेला खर्च, फवारणीसाठी आलेला खर्च हे देखील आपल्याला काय करावं लागतं? मिळवावं लागतं। म्हणजे ती टोटल त्याची खरेदीची किंमत असते। त्या खरेदीसाठी त्याला झालेला खर्च म्हणजेच खरेदी किंमत असते, हे लक्षात राहू द्या। म्हणजे खरेदी किंमत बरोबर संतोषची खरेदी किंमत आहे 1,500 प्लस हे 300 रुपये। तर एकूण येणार आहेत हे 1,800 रुपये ही झाली त्याची खरेदी किंमत। त्यानंतर बघा, त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली। म्हणजे बघा, एकूण अंडी किती होती? 400 अंडी होती। 400 ही एकूण अंडी होती आणि त्यातील 50 अंडी ही खाली पडून फुटली म्हणजे ती कमी झाली, 50 कमी झाली। मग खाली राहिली किती? 350 उरलेली अंडी। उरलेली अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली। आता उरलेली अंडी किती आहेत? 350, ती त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकलेली आहे। त्याला फायदा झाला की तोटा? तर ते उरलेली अंडी त्याने 350 ही अंडी त्याने 5 रुपयास एक म्हणजे गुणिले 5 केले तर 5 0 0 5 5 25 हातचे आले 2 5 3 15 16 17 1,750 रुपये ही झाली त्याची 350 अंड्याची विक्री किंमत बरोबर 1,750 रुपये। तर बघा, आता खरेदी किंमत होती त्याची 400 अंड्यांची 1,800 रुपये आणि विक्री किंमत आता त्याची 50 अंडी उरलेली काय झालेली आहेत? 50 अंडी पडून फुटलेली आहेत, परंतु ती देखील आपल्याला इथे ग्राह्य धरावी लागतील कारण ती फुटलेली आहेत। म्हणजे ती नंतर खरेदी केल्यानंतर झालेलं ते नुकसान आहे, म्हणजे तो त्याचा झालेला तोटाच आहे एक प्रकारचा। खाली राहिलेली आहे 350 अंडी। मग ती 350 अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली म्हणजे आपण त्याची विक्री किंमत काढलेली आहे 350 गुणिले 5, कारण 5 रुपयास एक याप्रमाणे त्याने ती अंडी विकलेली आहेत, म्हणून ही विक्री किंमत निघालेली आहे 1,750 रुपये। आता दिलेल्या उदाहरणामध्ये खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त आहे आणि जेव्हा खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा त्या व्यवहारामध्ये काय होत असतो? तोटा होत असतो। तर तो किती झालेला आहे ते आपण काढूया। म्हणून तोटा बरोबर, तुम्ही तुमच्या लक्षात राहण्यासाठी इथे एक ओळ लिहू शकता, खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे। तोटा बरोबर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत। तर खरेदी किंमत आहे 1,800 रुपये मायनस विक्री किंमत आहे 1,750 रुपये। जर वजाबाकी केली तर इथे फक्त 50 रुपये राहतात, म्हणजे तोटा त्याला किती रुपयाचा झालेला आहे? 50 रुपयांचा तोटा या व्यवहारामध्ये
झालेला आहे. तर शेवटी एका वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. म्हणून संतोषला या व्यवहारात 50 रुपये तोटा झाला. यानंतर प्रश्न क्रमांक 2. अब्राहम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला. त्यांनी तो माल जर 65,000 रुपयास विकला असेल तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती? बघा, तुम्हाला आता जी उदाहरणे दिलेली आहेत त्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न आहे की नफा झाला की तोटा, हे तुम्हाला ओळखायचं आहे. तर हे ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे काय? जर खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असेल तर त्या व्यवहारामध्ये तोटा झालेला असतो, आणि खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी असेल तर त्या व्यवहारामध्ये फायदा झालेला असेल, म्हणजेच नफा झालेला असेल. हे लक्षात राहू द्या. तर अब्राहम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केलेला आहे. तर त्यांना कर व वाहतूक खर्च मिळून 7,000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे त्यांना एकूण खर्च त्या मालासाठी किती आलेला आहे? तर ह्या दोन्हीची आपल्याला बेरीज करावी लागेल, म्हणजे आपल्याला त्यांची खरेदी किंमत मिळेल. म्हणून खरेदी किंमत, इथे की म्हणजे खरेदी किंमत असा अर्थ घ्या. खरेदी किंमत बरोबर हे 50,000 रुपयेचा माल त्यांनी घेतलेला आहे, अधिक कर व वाहतूक खर्च, खरेदीसाठी झालेला खर्च हा खरेदी किमतीमध्येच घेतला जातो, तो आहे 7,000 रुपये. म्हणजेच त्यांना एकूण खरेदी किंमत किती पडलेली आहे? तर ती पडलेली आहे 57,000 रुपये. ही झाली त्यांची खरेदी किंमत. आपल्याला आता खरेदी किंमत आपण काढलेली आहे 57,000. त्यानंतर त्यांनी तो माल जर 65,000 रुपयास विकला, म्हणजे विक्री किंमत किती आहे मालाची? त्यांच्या 65,000 रुपये. तर त्यांना या व्यवहारात नफा झाला की तोटा? आता बघा, खरेदी किंमत आणि विक्री किंमत बघायची. विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणजेच त्यांना या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. तुम्ही इथे एका ओळीत लिहू शकता की विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणून त्यांना या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे. म्हणून नफा बरोबर सूत्र काय आहे? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विकी मायनस खकी, म्हणजेच विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. तर विक्री किंमत किती आहे? 65,000 मायनस खरेदी किंमत किती आहे? 57,000. जर 65,000 मधून 57,000 रुपये गेले तर खाली राहतात 8,000. 8,000 रुपये त्यांना काय झालेला आहे? नफा झालेला आहे. मग शेवटी एका वाक्यात इथं उत्तर लिहायचं आहे. म्हणून अब्राहम यांना या व्यवहारात 8,000 रुपये नफा झाला. यानंतर प्रश्न क्रमांक 3. अजित कौर यांनी साखरेचे 50 किलोग्राम वजनाचे एक पोते 1,750 रुपयास आणले. साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांना ती साखर प्रति किलोग्राम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्यांना किती रुपये तोटा झाला? तर बघा, त्यांनी 50 किलोग्राम वजनाचं एक पोतं किती रुपयांना आणलेलं आहे? म्हणजेच खरेदी केलेलं आहे 1,750. म्हणून खरेदी किंमत काय आहे? खरेदी किंमत बरोबर 1,750 रुपये. हे डायरेक्टच तुम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही खरेदी किंमत डायरेक्ट इथं घेऊ शकता. आता भाव कमी झालेला आहे साखरेचा, त्यामुळे त्यांनी ती साखर, जी साखर त्यांनी आणलेली आहे 50 किलोग्राम, ती साखर त्यांनी प्रति किलोग्राम 32 रुपये दराने त्यांना विकावी लागलेली आहे. म्हणजे आपल्याला अगोदर विक्री किंमत काढावी लागेल. तर विक्री किंमत ही आपल्याला 1 किलोला 32 रुपये ही दिलेली आहे, त्यावरून आपल्याला 50 किलोग्रामची किंमत काढावी लागेल. म्हणून विक्री किंमत बरोबर काय करावे लागेल? हे 50 किलोग्राम साखर आहे आणि ती प्रति 32 रुपये किलोने विकलेली आहे, म्हणून गुणिले 32 करावे लागतील. तर इथे 0, 5 दुने 10, हातचाला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, म्हणजे 1,600 रुपये ही त्यांची काय आहे? विक्री किंमत आहे. तर बघा, इथे तुम्हाला लक्षात येईल की या उदाहरणामध्ये त्यांना तोटाच झालेला आहे, कारण त्यांची विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कशी आहे? कमी आहे. म्हणजे त्यांनी आणली ती 1,750 रुपयाला आणि विकली 1,600 रुपयांनाच, म्हणजेच त्यांना
कमी पैसे इथं आलेले आहेत त्यांना इथे काय झालेलं आहे, तोटा झालेला आहे. म्हणून तोटा बरोबर सूत्र लिहायचं आहे, तोटा बरोबर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असते तेव्हा त्या व्यवहारामध्ये तोटा होत असतो, हे आपल्याला तर माहितीच आहे. तर खरेदी किंमत आहे 1750 मायनस विक्री किंमत आहे 1600, म्हणजे 150 रुपयाचा त्यांना काय झालेला आहे, या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे. म्हणून शेवटी एका वाक्यात तुम्ही इथं उत्तरही लिहायचं आहे, अजित कौर यांना या व्यवहारामध्ये 150 रुपयांचा तोटा झाला आहे. अशा पद्धतीने शेवटी तुम्हाला एका ओळीत जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता तेव्हा तुमचं हे प्रश्नाचं उत्तर काय होईल, पूर्ण होईल. तर बघा तुम्ही अशाच पद्धतीने तुमच्या इयत्ताचे सर्व सराव संच बघण्यासाठी रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि प्लेलिस्टमध्ये एकाच ठिकाणी सर्व सराव संच तुम्हाला तुमच्या इयत्तेच्या प्लेलिस्टमध्ये सापडतील आणि ते तुम्ही बघा आणि सोडवा. तसेच तुमच्या कमेंट्स मला कमेंट्स बॉक्समध्ये पाठवू शकता.